नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण परत एक आजार जो म्हणजे डेफनेस किंवा आपण त्याला बहिरेपणा म्हणू शकतो त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर डेफनेस म्हणजे काय, बहिरेपणा कशामुळे होऊ शकते, त्याचे काय सिम्पटम्स लक्षण आहे आणि आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे। अनेक पेशंट येतात लहान मुलांपासून तर एजेड म्हणजे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या एजपर्यंत 70, 75, 60, 65 की ज्यांना कमी ऐकायला येतं किंवा बहिरेपणाचं त्यांना प्रॉब्लेम आहे। तर याचे अनेक कारणं आहेत बघा। कारण बहिरेपणा म्हणजे काय, म्हणजे एक्झॅक्टली आपलं जे सेन्सेस आहे जे आपल्या ब्रेनपर्यंत आवाजाचं पोहोचायला पाहिजे, ते जे सिग्नल जे आपल्या ब्रेनला मिळतं की जे आपल्याला ऐकू येतात, तिथे जर त्या सिस्टीममध्ये जर कुठे काही प्रॉब्लेम आला असेल, जी आपली हिअरिंगची सिस्टीम असते तिथे जर काही अडचण असेल, काही इश्यू आले असतील, काही प्रॉब्लेम असतील, ते विविध कारणामुळे, तर त्याच्यामुळे आपल्याला कमी ऐकायला येते, तर त्याला आपण बहिरेपणा म्हणतो किंवा हिअरिंग लॉस किंवा डेफनेस। तर याचे अनेक कारणं आहेत। जसं आपले कान आहेत, आपला आउटर जो भाग आहे कानाचा किंवा आपला मिडल इयर आणि इनर आपला इयर आहे किंवा आपला कानाचा पडदा आहे, याच्याशी संबंधित वेगवेगळे रिझन कारणं आहेत ज्याच्यामुळे आपल्याला बहिरेपणा हा येऊ शकतो, कमी ऐकायला येऊ शकते। मग आता माझ्याकडे काही वर्षाआधी पेशंट होते, एक लहान मुलाला त्यांचे पॅरेंट्स घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझा मुलगा बोलत नाही आणि आपण त्याला काही बोललं, काही सांगितलं तरी तो त्याला रिस्पॉन्स देत नाही, म्हणजे याला कमी ऐकायला येतं किंवा याला ऐकू येत नाही मॅडम आणि हा त्याच्यामुळे बोलत नाही। पण जेव्हा त्यांनी खूप सारं ट्रीटमेंट इकडे तिकडे दिलं होतं त्याला काही दिवस, पण त्याच्यानं त्यांना काही रिझल्ट नव्हता मिळाला। पण जेव्हा माझ्याकडे ते त्याला घेऊन आले आणि मी चेक केलं, बघितलं की त्याचे दोन्ही कान हे पूर्ण एकदम पॅक होते। कशाने? तर व्हॅक्सने। एक सिंपल कारण, एक साधं कारण की छोटा मुलगा ज्याचं जे वय शिकण्याचं होतं, म्हणजे त्याच्या कानावर जेव्हा आवाज जाईल तेव्हाच तो बोलायला शिकणार, तर त्याचे दोन्ही कान मळाने हे पूर्णपणे पॅक झालेले होते, म्हणजे त्यांनी कधी आवाज ऐकलाच नाही, त्याच्यामुळे त्याला ते कधी समजलंच नाही की आपण काय बोलायला पाहिजे। जेव्हा त्याचे पूर्ण कान दोन्ही साफ करून क्लिअर करून दिले, थोडं थोडं काढावं लागलं, कारण खूप दिवसाचं खूप एंगॉर झालेलं होतं आणि खूप हार्ड होतं ते, एकदम स्टोनी हार्ड। तर जेव्हा ते पूर्ण क्लीन केलं, त्याच्या जवळपास 8-10 महिन्यानंतर तो चांगला रिस्पॉन्स करायला लागला आणि चांगलं बोलायला लागला। तर तुमच्या कानामध्ये जर साधा मळ जरी असेल तर तुमचा आवाज हा कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचणार नाही, ध्वनी, त्याच्यामुळे तुम्हाला ऐकू येणार नाही। तर व्हॅक्स असणं पण एक कारण आहे। जर तुम्हाला काही तुमच्या कानामध्ये अटकलं असेल, काही गेलं असेल, पुष्कळ लहान मुलांना घेऊन येतात आमच्याकडे, कोणी जसा सोयाबीनचा दाणा आहे, कोणी तुरीच्या डाळीचा तुरीचा आहे किंवा कोणी काही मनी म्हणा किंवा काहीतरी कानामध्ये टाकून देतात किंवा ते जातं खेळताना वगैरे मुलांच्या, तर त्याच्यामुळे कधीकधी किडासुद्धा कानात चालला जातो, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला कमी ऐकायला येऊ शकते। परत जर तुमच्या कानामध्ये काही इन्फेक्शन झालं असेल, मग तुमचा बाहेरचा कान असो, तुमचं मिडल इयर असो किंवा मग तुमचा इनर इयर असो, जर तुम्हाला तिथे काही इन्फेक्शन झालं असेल, इन्फ्लामेशन असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला वारंवार कान फुटत असेल, पस वाहत असेल, कानामध्ये कधीकधी आंघोळ करताना पाणी चाललं जातं, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला बहिरेपणा हा येऊ शकतो। काही कंजेनायटल आजार आहेत, जसं सायटोमेगालो व्हायरसचं इन्फेक्शन आहे, तर अशा काही आजारामध्ये सुद्धा बहिरेपणा येऊ शकतो। जे सेन्सिन्युरल जे रिझन आहे, म्हणजे हे स्पेशली आपल्याला एजेड लोकांमध्ये बघायला मिळतं। जसं जसं वय वाढत जाते, ज्या नसा असतात, ऑडिटरी नर्व्ज आहेत किंवा तुमचं इस्टेचन ट्यूब आहे, त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल, तुमच्या ज्या नसा असतात, नर्व्ज आहे, हे वाढत्या वयानुसार कमजोर होत जातात, त्याच्यामुळे सुद्धा कमी ऐकायला येतं। मग पुष्कळ वेळा त्यांना रिपीट सांगावं लागतं किंवा खूप जोरामध्ये कानाजवळ जाऊन बोलावं लागतं, तर हे सुद्धा एक कारण आहे त्याचं। तर असे विविध कारणं आहेत। कधीकधी तुमचा खूप लाऊड नॉईज, जसं डीजेचा आवाज असेल, एखादा फटाका तुमच्या जवळ कानाजवळ एकदम सडनली फुटला असेल किंवा कुठला तरी स्फोट वगैरे किंवा कुठलाही आवाज खूप जोरामध्ये जर तुमच्या बिलकुल कानाच्या जवळ तुमच्या जवळ झाला असेल, तर त्याच्याने तुमचा इयर ड्रम जो आहे, कानाचा पडदा आहे, हा रप्चर होऊ शकतो, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो डेफनेसचा। तर कुठलंही कारण असेल, अनेक पेशंट येतात, कोणी मशीनचा वापर करतो, कोणाकोणाला मशीन लावूनही त्याचा यूज होत नाही, तर अशा सगळ्या केसेसमध्ये मग तुमचं ते इन्फ्लामेशनचं कारण असो, तुमचा कान वारंवार फुटत असेल, तुमच्या कानामध्ये व्हॅक्स असेल, काही वस्तू तुमच्या कानात गेलेली असेल, तुम्हाला नर्वचा प्रॉब्लेम असेल, इस्टेचन ट्यूबचा प्रॉब्लेम असेल, सगळ्या प्रॉब्लेमसाठी होमिओपॅथी एक द बेस्ट मेडिसिन। होमिओपॅथीच्या औषधी हा त्याच्या मुळापर्यंत जातात। अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांचा वारंवार कान फुटतो, त्याच्यामुळे त्यांना बहिरेपणा आलेला आहे, कोणाच्या कानाच्या पडद्याला छिद्र पडलेलं आहे, पण होमिओपॅथीच्या औषधांनी कुठलंही कारण असेल, नर्वचा जरी प्रॉब्लेम असेल, त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात। काही काही जणांना डबल आवाज येतात, काहींना आपणच बोललेलं रिपीट ऐकायला येतं,
कोणाला शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो, कोणाला खूप कमी ऐकू येतं. काही पेशंट असे की त्यांना दूरचं कळतं तर जवळ बोललेलं समजत नाही. काहींना खूप जवळ कानाजवळून जोरात ओरडून बोलावं लागतं. असं कुठलेही कारण असेल तर होमिओपॅथी बेस्ट मेडिसिन आहे. आणि एवढे पेशंट आतापर्यंत जे औषधी घेऊन थकले होते दुरून दुरून आमच्याकडे येतात आणि खूप छान रिझल्ट्स त्यांना मिळालेले आहे. आज त्यांना कुठलाही काही त्रास नाही आहे. तर होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे. कॉस्टिकम आहे, सिंकोना ऑफिसिनालिस, सल्फर, ग्राफायटिस, पल्सेटिला, मर्कसॉल, बेलाडोना, कॉस्टिकम, चेनोपोडियम अशा अनेक मेडिसिन आहे ज्या याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम करतात. पण त्याचा योग्य आपण यूज कसा केला पाहिजे, ते कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याचं डायग्नोसिस, निदान की तुम्हाला जो बहिरेपणा, डेफनेस आलेला आहे याच्यामागचं रिझन काय आहे, कारण काय आहे हे पहिले शोधणं जरुरी आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागेल. तेव्हाच ते तुमचं औषध जे आहे तुम्हाला परफेक्टली काम करेल, तिथे वर्क करेल. म्हणून असं कुठलंही डेफनेसचा प्रॉब्लेम असेल, बहिरेपणा असेल तर नक्कीच आपण हे ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. आमचं यूट्यूब चॅनल आहे, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर. तुम्ही यूट्यूब, फेसबुक, इंस्टा कुठेही डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर टाकलं तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता, सबस्क्राईब करू शकता. विविध आजारासाठी आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, कशाचे काय सिम्पटम्स असतात, लक्षणं असतात, कशा प्रकारचे पेशंट येतात आणि आपण काय घेतलं पाहिजे याचं मार्गदर्शन रेग्युलर आम्ही करत असतो. तर यू कॅन फॉलो आणि यू कॅन सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. थँक्यू. मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर. नमस्कार. थँक्यू.